नमस्कार मंडळी, आपल्या सोपे जीवन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, हिंदू धर्मातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्याचे उत्तरायण, थंडीचे दिवस आणि तिळगुळाचा गोडावा घेऊन येणारा हा सण केवळ आनंदाचा नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि विज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे. पण मंडळी, 2026 सालची मकर संक्रांत खूप खास आणि वेगळी असणार आहे, कारण यंदा संक्रांतीची वेळ आणि तिचं वाहन हे अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला माहित आहे का, 2026 मध्ये संक्रांतीचे वाहन काय आहे? यंदा कोणता रंग वापरणे अशुभ किंवा वर्ज्य मानले गेले आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संक्रांतीचा पुण्यकाळ यंदा दुपारी असल्यामुळे पूजा कधी करावी? या सर्व प्रश्नांची शास्त्राधारित आणि अचूक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांत 2026 ची संपूर्ण माहिती. तारीख आणि शुभ मुहूर्त. सर्वात आधी संभ्रम दूर करूया तारखेचा. दरवर्षी मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला येते. 2026 मध्ये हिंदू पंचांगानुसार आणि ज्योतिषीय गणितानुसार सूर्य मकर राशीत बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी प्रवेश करणार आहे. होय, तारीख पक्की करून घ्या. 14 जानेवारी 2026 वार बुधवार. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे मुहूर्त. मंडळी, यंदाची संक्रांत ही दुपारच्या वेळेस लागत आहे. पंचांगानुसार सूर्याचा मकर राशीत प्रवेश दुपारी 3:13 होणार आहे. त्यामुळे यंदाचा पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ हा सूर्योदयाला नसून दुपारनंतर आहे. पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायंकाळी 5:45 पर्यंत. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायंकाळी 4:58 पर्यंत. महत्वाची गोष्ट, यंदा संक्रांत दुपारी लागत असल्यामुळे 14 तारखेला दुपारी 3:13 नंतरच स्नान, दान आणि पूजा करणे शास्त्रसंमत ठरेल. अनेक जण सकाळी आंघोळ करतील, ते आरोग्यासाठी चांगलेच आहे, पण धार्मिक पुण्यकाळ हा दुपारनंतरचा आहे हे लक्षात असू द्या. संक्रांतीचे रूप, वाहन आणि उपवाहन. आता वळूया त्या प्रश्नाकडे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. 2026 ची संक्रांत कशावर बसून येत आहे? तिचे वाहन काय आहे? ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या वारावरून आणि नक्षत्रावरून तिचे वाहन ठरत असते. 14 जानेवारी 2026 ला बुधवार आहे. पंचांगातील उपलब्ध माहितीनुसार 2026 च्या मकर संक्रांतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. संक्रांतीचे नाव मंदाकिनी. काही पंचांगात नक्षत्रावरून नाव बदलू शकते, पण मंदाकिनी हे प्रमुख नाव मानले जात आहे. 2. वाहन. या वर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे. 3. उपवाहन. तिचे उपवाहन घोडा आहे. कल्पना करा, वाघावर स्वार होऊन आणि घोड्याची साथ घेऊन येणारी ही संक्रांत अत्यंत शक्तिशाली आणि वेगवान मानली जात आहे. हे कशाचे प्रतीक आहे? तर हे येणाऱ्या वर्षात धैर्य, साहस आणि वेगाचे प्रतीक आहे. कोणता रंग आणि गोष्टी वर्ज्य आहेत? आता लक्षपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमच्या घरातील माता बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे. संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग वापरू नये? शास्त्राचा नियम असा आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तो रंग त्या दिवशी आपण वापरणे टाळावे. 2026 च्या पंचांगानुसार संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे वर्ज्य मानले जाईल. त्याऐवजी तुम्ही लाल, जांभळा किंवा इतर शुभ रंग वापरू शकता. काळा रंग लुटण्यासाठी वापरण्याची प्रथा आहे, पण पूजेसाठी शक्यतो सात्विक रंग वापरावे. पण लक्षात ठेवा, पिवळा रंग टाळावा. कोणती कामे वर्ज्य? पुण्य काळात दुपारी 3:13 नंतर खालील गोष्टी टाळाव्यात. 1. कठोर बोलणे किंवा भांडण करणे. 2. झाडे किंवा गवत कापणे. 3. गायीची धार कापणे. 4. मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. 5. स्वतःच्या स्वार्थासाठी कामे न करता परोपकाराची कामे करावीत. पूजाविधी आणि दानाचे महत्त्व. आता पाहूया पूजा कशी करायची. यंदा मुहूर्त दुपारी असल्यामुळे सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. उंबरठ्याला हळद कुंकू लावून रांगोळी काढावी. सुगड पूजा. सुगड पुसताना त्यात ऊस, बोर, हरभरा, गव्हाच्या ओंब्या, तीळ आणि गूळ भरावा. दुपारी 3:13 नंतर देवासमोर ही पूजा करावी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणत घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. दानाचे महत्त्व. संक्रांताला दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाच्या संक्रांतीला तांदूळ, दूध, गूळ किंवा तिळाचे लाडू दान करणे अत्यंत पुण्यकारक ठरेल. तसेच थंडीचे दिवस असल्याने गरजू लोकांना ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करा. शास्त्रात सांगितले आहे की संक्रांतीच्या दिवशी केलेले दान 100 पटीने परत मिळते. तर मंडळी, ही होती मकर संक्रांत 2026 ची अत्यंत महत्त्वाची माहिती. पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. तारीख 14 जानेवारी 2026 बुधवार. वाहन वाघ. वर्ज्य रंग पिवळा. पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सूर्यास्तापर्यंत. देवघर कसं असायला हवं? देवघराचे 6 शुभ नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
आणि आपल्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून पूजेत काही चूक होणार नाही. अशा शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.